नमस्कार. या ठिकाणी आपण चौथी राखी शिकणार आहोत. चौथी राखी आपण 2 धाग्यांचा वापर करून आणि 2 पेंडंटचा वापर करून कशी बनवायची हे शिकणार आहोत. तर या राखीसाठी लागणारे साहित्य गोल्डन चक्री, 2 पेंडंट, 5 नंबर गोल्डन बॉल, 3 नंबर गोल्डन बॉल, 2 तारा, 2 धागे. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय, धागा घेऊन त्याचा आपण या ठिकाणी मध्यभाग काढून घेतलाय. 3 ची तार या मध्यभागामध्ये ओवून घ्यायची आहे. तसेच दुसऱ्या धाग्यामध्ये सुद्धा तार ओवून घ्यायची आहे. दोन्ही धाग्यांमध्ये आपण तार ओवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, या दोन्ही तारा एकत्र पकडून 3 गोल्डन बॉल छोट्या साइजचे या तारेतून ओवून घ्यायचे आहेत. आपण दोन्ही धागे एकत्र घेऊन त्यातून हे गोल्डन बॉल ओवून घेतोय. दोन्ही धाग्यांमधून गोल्डन बॉल ओवून घेतलेत. त्यानंतर आपल्याला या चक्र्या सुद्धा त्या दोन्ही धाग्यांमधून ओवून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला दोन्ही धागे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण धागे वेगवेगळे करून घेतले. आता आपल्याला पेंडंट धाग्यामधून ओवून घ्यायचे आहे. सर्वात प्रथम आपण काय करतोय, या पेंडंटच्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 आणि हा मिडल होल असे 6 होल आहेत. तर आपण मिडल होल सोडून पहिल्या होलामध्ये ही तार ओवून घेतली आहे. तसेच आपल्याला दुसरी तार ही मिडल होल सोडून त्याच्या पहिल्या होलामधून ओवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता ही तार आपल्याला त्याच्या बाजूच्याच होलातून बाहेर काढायची आहे. त्याच्या बाजूच्याच होलातून आपण दुसऱ्या साइडने तार देखील बाहेर काढून घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने आपण तार बाहेर काढून घेतलेली आहे. आता दोन्ही तारेंमध्ये वेगवेगळ्या तारांमधून, आता आपण तारा सेपरेट एकत्र केलेल्या नाहीयेत, दोन्ही सेपरेट तारा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गोल्डन बॉल ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे पेंडंट अशा पद्धतीने या तारेंमधून बाहेर काढून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपण सेम पद्धतीने मिडल होलच्या दुसरा होलातून आपण तार बाहेर काढून घेतोय. या बाजूने देखील सेम आपण दुसऱ्या होलातून तार बाहेर काढून घेतलेली आहे. तीच तार आपण पुन्हा पहिल्या होलातून बाहेर काढतोय. अशा पद्धतीने ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन्ही तारा एकत्र करून त्याच्यामधून गोल्डन चक्र्या आणि 3 बॉल ओवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बॉल ओवून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता राखीच्या कोणत्या होलातून आपण धागा कसा बाहेर काढलेला आहे.
ही प्रोसेस झाल्यानंतर आपण दोन्ही तारा काढून घेतोय. दोन्ही तारा आपण बाजूला काढून घेतल्यात. आता आपल्याला राखीचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे. त्यासाठी राखी आपण सरकवून घेतोय. राखी आपण सरकवून घेतलेली आहे. या ठिकाणी राखीचा आपल्याला मध्यभाग मिळाला आहे. राखीचा मध्यभाग मिळाल्यानंतर आपल्याला दोन्ही साइडला व्यवस्थितपणे गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर राखी व्यवस्थितपणे सरकवून घ्यायची आहे, जेणेकरून राखीमध्ये कुठेही गॅप दिसणार नाही. आणि या साइडला देखील गाठ मारून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखीची फिनिशिंग. दोन्ही टोकं एकत्र करून कमी अधिक असणारी टोकं आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने 4 नंबरची 2 धाग्यांमधली आणि 2 पेंडंटमधली राखी आपली या ठिकाणी तयार आहे. धन्यवाद.